नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे. आज आपण अंडा करी बनवणार आहोत. अगदी ही रेसिपी फार जुनी आहे पहा, तरी आपण ती इथं बनवलेली आहे. घरच्याच मसाल्यातून ही रेसिपी आपण बनवणार आहोत. इथे अंडे उकडायची गरज नाही, वाफवायची गरज नाही आणि त्याला कट करायची पण गरज नाही. अशा पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत. कढई मी आता गॅसवर ठेवलेली पहा आणि गॅस मी ऑन केलेला आहे आणि आता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करणार आहोत. उशीर करायचं काहीच कारण नाही. मी तर तेल टाकून घेतलेलं आहे पहा. 1-1.5 चमचा आपण तेल टाकणार आहे त्याच्यामुळे. आता चमचाभर टाकलं आहे आपण. थोडंसं पुन्हा तेल घेतलेलं आहे, थोडंसं म्हणजे 1.5-1.25 चमचा समजायचा असं तेल घेतलेलं. अंडी फोडून डायरेक्ट याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत पहा. डायरेक्ट तुम्ही टाकू शकता अंडी. अशा पद्धतीने 3 माणसाला पुरेल एवढे 6 अंडे टाकलेले आहेत मी. भरपूर होते एवढी भाजी, उरते पण उलट कधी. जास्त माणसं असेल तर जास्त अंडे वापरायचे आहेत तुम्ही. आणि मसाले वाढवायचे आहेत म्हणजे तुमची ग्रेव्ही जास्त होईल. टोमॅटो वाढवा, तुम्ही कांदा वाढवा. मी टाकलं त्या प्रमाणापेक्षा म्हणजे जास्त भाजी तयार होते. याच्यातसुद्धा 4-5 माणसं जेवू शकतील जर वाढवली. अशा पद्धतीने टाकून घ्यायचे पहा. अंड्याला कुठं वाफ वगैरे द्यायची गरज नाही, उकडायची नाहीत आणि त्याच्यामुळे झटपट होते ही भाजी पटकन. आणि सगळे घरचे मसाले आपण वापरणार आहोत. आपण बाहेरचे कुठलेच मसाले इथं टाकणार नाही. कलरही चांगला येतो पहा. तुम्ही पहा आता कशी बनते भाजी. असं हलवायचं आहे पहा हे तेलामध्ये. याच्या अशा ठिसऱ्या वगैरे अशा तयार होतात चांगल्या. खिमा ज्याला आपण म्हणू तसं पद्धतीने हे तयार होतं. ही भाजीचा अर्क डायरेक्ट भाजीमध्ये उतरत असल्यामुळे ही भाजी खूप स्वादिष्ट लागते खायला. आता आपण थोडंसं मीठ टाकून घेतले पहा याच्यामध्ये. मोकळे सडसडीत होतात पाहते असे. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मिरी पावडर टाकायची आहे. मिरी पावडरने फार भाजी स्वादिष्ट लागते. मिरी पावडर आरोग्यासाठीही चांगली असते, त्याच्यामुळे मिरी पावडर भाजीमध्ये वापरायला पाहिजे काळ्या मसाल्याच्या. नंतर याच्यामध्ये आपल्याला आता त्याला कोथिंबीर टाकणार आहे थोडी. बाकीची कोथिंबीर आपण नंतर वापरू. याच्यामध्ये टाकून घ्यायची. याच्यामध्ये खूप असं जरी खाल्लं तुम्ही नाश्त्याला तरी पण हे चवदार लागतं एकदम. एकदम त्याच्या बारीक ठिसऱ्या तयार झाल्यात. एक आपण काढून घेतले पा बाउलमध्ये. आता ते सगळं आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. घरच्या घरी आपण करणार आहोत तो. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे पहा. तेल टाकून घेते मी आता. याला थोडंसं लागतं तेल जास्त. हे भाज्या काय आपण जास्त नाही करत ना. इतर भाज्यांसारखे इतकी दाट नाही होती भाजी. त्याच्यामध्ये आता जिरे टाकलेले आहेत पहा त्याच्यामध्ये. तेल चांगलं तापलेलं आहे. नंतर एक 5-6 लसणाच्या कळ्या इथं टाकलेल्या आहेत मी, पाकळ्या. गावरान लसूण असेल तर चांगलंच आहे, पण आज नसेल तर जो असेल तो टाका. टाकून घेतलेत मी. आल्याचे पण तुकडे टाकलेत पहा इथं. एक अर्धा 1 इंच आलं असेल ते. याला काय असं खास मोजमाप नाही. तुम्ही अजूनही लसूण टाकला थोडा तरी चालेल किंवा कमी टाकला तरी चालेल. एक मध्यम आकाराचे मी 2 कांदे इथं कापून घेतलेत. कांदे जाडसरच कापायचे आहेत आपल्याला. कांदा फक्त आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे थोडासा. खूप असा लाल वगैरे खूप शिजवायचा वगैरे नाही येतो. नंतर त्याला मिक्सरला लावणार आहोत आपण. जाडसरच कापायचं आहे, खूप बारीक कापायची काही इथं गरज नाही आपल्याला. जर तुम्ही डायरेक्ट याच्यात टाकणार असाल तेलात आणि याच्यातच जर भुर्जी बनवणार असाल तर मग हा कांदा तुम्हाला बारीक करावा लागेल. तुम्ही तशी पण भाजी करू शकता. पण अशी भाजी केल्यानंतर ग्रेव्ही चांगली येते आणि भाजीला थोडा घट्टपणा येतो. दाटसर होते भाजी, त्याच्यामुळे खायला चांगली वाटते. असा तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, तो मी इथे टाकून घेतला आहे पहा. भाजी जर जास्त माणसांसाठी बनवायची असेल तर टोमॅटो तुम्ही वाढवू शकता अजून. एखादी तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता. झाकण ठेवायचं आहे, पाणी का चांगली वाफ येऊन द्यायची त्याला. दणदणीत एकदा वाफ आली ना आता मऊ होतात मग तेही. थोडंसं आपण मीठ याच्यात टाकलेलं आहे त्याला. वाफ मिठामुळे ते जरा सॉफ्ट होतात टोमॅटो.
काढून घेतले पहा आपण. ते आता ते थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला लावावं लागेल. गरम आपल्याला लावताच येणार नाही, त्यासाठी थोडं थांबावं लागतं आपल्याला. तो मसाला आपण आता झालं आहे आपलं, मिक्सरमध्ये टाकलं आहे आपण. मसाला थंड झाला आहे आपला. पाणी टाकायचं नाही पहा त्याच्यामध्ये. फिरवल्यानंतर ते आपोआपच बारीक होतं. मसाला बारीक केला आहे पहा आपण. आता तो वाटीत आपण ओतून घेऊ, म्हणजे आपल्याला तेलामध्ये टाकायला सोपं जातं. मसाल्याला पण असा लालसर रंग आला आहे टोमॅटोमुळं. तेल टाकून घेऊयात आपण. आता भाजीला सुरुवात करू. ही भाजी मी तुम्हाला सांगते म्हणून जास्त वेळ लागतो, प्रत्यक्षात फार वेळ नाही लागत पहा. आणि हा मसाला करत जर नाही ना बसलं तुम्ही, डायरेक्ट याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकला बारीक चिरून, तरी पण ही भाजी होते पहा. पण थोडा दाटसरपणा नाही येत त्याला, असा दाटसरपणा येतो. आणि मसाला चांगला तळला जातो पहा. कलर बाज येते एकदम. भाजी मस्त दिसते. पाहुणे आल्यावर भाजी तुम्हाला करायला चांगली पहा. आता ही लाल तिखट आहे. काश्मीरी मिरची 1 चमचा घेतली मी, आणि एक लाल तिखट आहे ते 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 दोन्ही मिक्स करून मी ते टाकले. तुम्हाला तिखट तुमच्या मनावर आहे पहा, किती तिखट. हळद आहे, हळद टाकली आपण अर्धा चमचा. तुम्हाला कसं घरामध्ये तिखट लागतं त्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकू शकता. तर आमच्याकडे जास्त तिखट नाही चालत, त्याच्यामुळे मी एवढंच टाकलं आहे फक्त. पण झणझणीत भाज्या काही घरात आवडतात, त्यांनी मग अजून तिखट वाढवायचं. वाफ चांगली दणदणीत या मसाला पण चांगला परतून घ्यायचा आहे पहा. वाफ येऊ द्यायची त्याला. आता उघडल्यानंतर घमघमाट सुटणार आहे नुसता. अशा पद्धतीने बघा घट्ट झाली ही भाजी. कलर बदलला आहे. पिवळसर जो रंग होता आणि तो लालसर झाला आहे आता. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये धना पावडर टाकली आहे आपण 2 चमचे, आणि एक काळा मसाला आपल्या घरगुती आहे आमचा केला, तो टाकला आहे मी. 1 चमचा टाकला आहे फक्त. मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले आपण दळून आणतो. आता ही मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही उरली होती आपली, ते पण आपलं काहीच वाया जायला नको म्हणून पाणी टाकून त्याच्यामध्ये पण आपण हे चांगलं शिजवून घेणार आहेत. म्हणजे मसाले जळत नाहीत पहा. झाकण ठेवलं होतं आपण, झाकण काढून घेऊ. मस्त मसाले शिजलेत, मस्त वास सुटला आहे पहा. आता आपण याच्यामध्ये जे अंड्याचा जो खिमा केला आहे आपण, तयार झालेला आहे, तो याच्यामध्ये आता टाकून घेऊ आपण. खूप सुंदर सुवास सुटला आहे. याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे पहा. असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जरा. अतिशय सुरेख भाजी आहे. भाज्या तुम्ही नेहमी करता अंड्याच्या, अशी पण एकदा करून बघा. सगळ्यांना आवडेल पहा ही भाजीला. आणि वयस्कर लोकांना पण चावता येते, कारण ते शिजतं ते याच्यामध्ये मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पण काही अडचण नाही होत तयार. एकदा घरात भाजी केली तर सगळ्यांनी खाल्ली तर आपल्याला चांगलं वाटतं. वाफ आली पहा त्याला पण चांगले. तर गरम पाणी ठेवलेलं आहे मी पलीकडं, ते तापलेलं आहे. याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. 1-2 ग्लास मी पाणी ठेवलं होतं, पण मी अर्धा ग्लास उरवला आहे. मला एवढीच भाजी बनवायची आहे, कारण याला आता शिजायला काही याला संधी नाही फारशी. खूप पाणी नाही लागत त्याला शिजायला. उकळी आलेली पहा चांगली, त्याच्यामुळे पाणी टाकताना थोडं बेतानीच टाकायचं आहे. तुमच्या घरातल्या माणसांचा पण विचार करून तुम्हाला पाणी टाकावं लागेल. मी 1.5 ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये. चांगली उकळी आली पहा. याच्यामध्ये पण चांगलं शिजून निघतात. वाफ येऊ द्यायची, दणदणीत चांगलं शिजू द्यायचं आहे ते. चांगली वाफ आलेली पहा त्याला. आता अतिशय सुंदर सुवास सुटतो पहा. कुठलेच मसाले वापरलेत का आपण? कुठलेच नाही वापरले. सरळ साधं घरच्या याच्यामध्येच केलेलं आहे. पण मिरे पावडरमुळं स्वाद येतो. काढली आपण भाजी याच्यामध्ये पहा, बाऊलमध्ये. मस्त कलर आला आहे, चव पण छान आहे, आणि पुरते पण सगळ्यांना. छान वाटते भाजी पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच व्हिडिओ नवनवीन पाहत राहा. नवीन व्हिडिओ मी घेऊन येतच आहे. भाजी नक्की करून बघा पण.